नमो बुद्धाय. मी निकिता स्वागत करते तुमचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षाची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उद्दीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. तेव्हा शुद्धधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उद्दीनास सांगितले. अंतःपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उद्दीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलांत कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योगाचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटवू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमची बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेविला होता. यासारख्या अनेक तपस्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले, तेथे ज्यांचे यौवनपुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळांची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. तर राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांना अपयश येते की यश येते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.